प्रत्येक वेळेला मी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळ्या वस्तूंचे पापड बनवून दाखवत आहे. परंतु तुम्ही काही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर द्या. खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत. ते कशापासून केलेत ते पाहूया. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. हे पापड बनवून घेण्यासाठी मी 1 कप साबुदाणे घेतलेले आहेत. ते साबुदाणे मी ओल्या फडक्याने फक्त पुसून घेतलेले आहेत, कारण त्याला पेस्ट्रीसाइड्स वगैरे असतात. तर आता हे साबुदाणे आपण एका तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. अगदी फक्त थोडा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत. खूप भाजायचे नाही, म्हणजे आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा नाही. फक्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. हे भाजलेले आहेत. भाजण्यासाठी फक्त 5-6 मिनटं लागलेली आहेत. आता हे थंड करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर आपण हे मिक्सरच्या जारमध्ये फिरवून याचं छान असं एकदम बारीक पावडर बनवून घेऊयात. आता तुमची क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्ही हे गिरणीत दळून आणू शकता. मी हे घरातच याची पावडर बनवून घेत आहे. हे पाहू शकता. थोडंसं खूप अशी बारीक पावडर झालेली नाही, तर अशी साधारण पावडर झालेली आहे, पण काही हरकत नाही. तर आता एका भांड्यात मी 5 कप इतकं पाणी घालत आहे आणि ते पाणी मी छान असं उकळून घेत आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, अगदी चवीपुरतं. म्हणजे खूप घालू नका, थोडंच घाला. अगदी थोडेसे अळणी झाल्यात तरी चालेल, काही हरकत नाही, पण खूप मीठ घालू नका. अगदी थोडंसंच मीठ घाला, अगदी चवीपुरतं. आता ह्याला आपण झाकण लावून ते छान आपण उकळून घेत आहोत. आणि या साबुदाण्याच्या पावडरमध्ये मी 2 कप इतकं पाणी घालत आहे आणि ते छान असं ढवळून घेत आहे, म्हणजे जेणेकरून कुठे गुठळ्या राहता कामा नये. आता ते मी छोटं भांडं घेतलेलं होतं, ते आता मी ट्रान्सफर करून घेत आहे दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात. तर अजून 2 कप मी यात पाणी घालून घेत आहे. तर टोटल इकडे मी 4 कप पाणी घातलेलं आहे साबुदाण्यामध्ये आणि तिथे मी ऑलरेडी 5 कप घेतलेलं आहे, म्हणजे टोटल झाले 9 कप पाणी. तर आता इथे पाणी उकळत आहे. आता साबुदाण्याची स्लरी जी आपण बनवलेली होती, साबुदाण्याच्या पावडरीची स्लरी, ती आपण इथे घालून घेऊ शकतो. आता इथे मी थोडासा पापडखार घातलेला आहे, अगदी 1 चिमूटभर. तर इथे आपण मस्त पाणी उकळलेलं आहे. आता आपण स्लरी सोडून घेऊया. आता स्लरी सोडता सोडता प्रत्येक वेळेला पळीपापड करण्यासाठी आपण जेव्हा स्लरी सोडतो उकळत्या पाण्यात, तेव्हा डायरेक्ट सोडायची नाही. हळूहळू सोडून दुसऱ्या हाताने आपल्याला ते स्टर करत राहायचं आहे. कुठलेही पळीपापड करताना पक्क ध्यानात ठेवा की एका हाताने आपण स्लरी सोडतो, तर दुसऱ्या हाताने आपल्याला ते स्टर करत राहायचं आहे. आणि आता मला हे जाडसर होईपर्यंत कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे. आणि इथे मी गॅस फ्लेम हाय करणार नाही, लो फ्लेमवरच मला हे करायचं आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकताय की ही स्लरी जाडसर झालेली आहे, पण कलर चेंज झाला नाही. आत्ता इथे तुम्ही पाहू शकताय की कलर चेंज झालेला आहे. अजून मी 10 मिनटं हे उकळून घेतलेलं आहे, म्हणजे टोटल 20 मिनटं झालेली आहेत आणि मी गॅस फ्लेम बंद केलेला आहे. आता कसं ओळखायचं हे बॅटर झालं आहे की नाही, कसं ओळखायचं? तर ह्या भांड्याला साईडला तुम्ही पाहू शकताय की साईडला ही जी स्लरी लागलेली होती, त्याचं असं कडक पातळ पापडासारखं तयार झालेलं आहे. असं जर तयार झालं तर समजायचं की आपली ही स्लरी पापड घालण्यासाठी रेडी झालेली आहे. तर आता जाऊया पॉलिथिन पेपराकडे. तर एका पॉलिथिन पेपरावर मी ही 1-1 चमचे सोडून घेत आहे आणि हे पापड छान असे सुकवून घेत आहे उन्हामध्ये. हे पहा, हे ट्रान्सपरंट आहेत पापड, म्हणजे याचं साबुदाणे तुम्हाला माहिती आहे उकळल्यानंतर ट्रान्सपरंट होतो. तर हे पापड मी सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकताय की पापड अर्धवट असे सुकलेले आहेत, परंतु आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहेत. हे पहा,
ट्रान्सपरंट पापड तयार झालेले आहेत. आता अजून थोडेसे मधले हे सुकायचे आहेत म्हणून मी फिरवून घेत आहे आणि अजून 2-3 दिवस मला हे उन्हात दाखवायचे आहेत. हे पहा, मस्त पापड रेडी झालेले, तर गोल गरगरीत आपले पापड तयार झालेले आहेत. सगळेच मी हे फिरवून घेत आहे आणि अजून 2 ते 3 दिवस मी याला ऊन दाखवून घेणार आहे आणि छान असे हे पापड सुकवून घेणार आहे. आता 2-3 दिवस उन्हात दाखवून हे पापड थोडेसे श्रिंक होतात, म्हणजे हे कमी होतात आणि थोडासा वेगळा असा याला आकार येतो. हे पहा, तुम्ही पाहू शकताय की थोडेसे वेगवेगळे असे आकाराचे पापड तयार झालेले आहेत. परंतु जेव्हा आपण कडकडीत गरम तेलामध्ये हे पापड फ्राय करतो तेव्हा मात्र हे पापड अतिशय खूप खुसखुशीत आणि डब्बल फुलणारे, म्हणजे दुप्पट तिप्पट फुलणारे हे पापड रेडी होतात आणि चवीला खूपच भन्नाट हे पापड लागतात. हे पाहू शकताय तुम्ही, साईजमध्ये डबल झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवून देत आहे, डबल झालेले आहेत साईजमध्ये. तर मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवत आहे. पापड मस्त खुसखुशीत असा पापड तयार झालेला आहे. असे तुम्ही पापड आपल्या मुलांना फ्राय करून देऊ शकता. आणि ही रेसिपी जर आवडली तर मात्र लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर आणि खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.